हेगडेकर, दीप वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश। चिपळूण महापूर पूर नियंत्रण प्रश्नी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। आणि डॉक्टर उपेंद्र तलाठी यांच्या मधुसिद्धी हॉस्पिटलचा 25वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील कुळवंडी बागवाडीतील उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षातील नागरिकांनी बहुसंख्येने माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि तसेच खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। त्यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कुळवंडी गावचे पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील धामणी बौद्धवाडी येथे शिवसेनेची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत विविध विकास कामांवरती चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कदम यांच्यासह धामणी बौद्धवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दिव्यांग व्यक्तींचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र करण्याबाबत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये ग्रामीण भागातील अस्थिव्यंग, अंध, मतिमंद, अध्ययनक्षम आणि कार्यक्षम दिव्यांग व्यक्तींची तपासणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। रत्नागिरी जिल्ह्याला दिव्यांग व्यक्ती ये-जा करणे आणि तसेच त्यांना होणारा त्रास हा जिकिरीचा विषय लक्षात घेऊन येथील सर्वसामान्य दिव्यांग व्यक्तींचा विचार करून आमदार योगेश कदम यांनी सदर शिबिर मंडणगड येथे आयोजित करण्याचं ठरवलं। गट विकास अधिकारी विशाल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चरके यांनी देखील सदर शिबिर आयोजित केल्याबद्दल आमदार योगेश कदम यांचे आभार मानले। सदर शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर फुले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सगरे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उपस्थित होते। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समिती यांच्या वतीने 9 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेचे उद्घाटन खेड तालुक्याचे तहसीलदार सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले। सोनवणे यांचे स्वागत रत्नागिरी जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान धोत्रे यांनी केलं। त्याचबरोबर या ठिकाणी काही महिन्यात सेवानिवृत्त होणारे क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक मनेर सर यांचा सत्कार खेडचे तहसीलदार यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। बोरगर हायस्कूलचे शिक्षक सोनावणे सर यांचाही सत्कार यावेळेस करण्यात आला। यावेळी खेड तालुक्यातील क्रीडा संघटनेचे तालुका अध्यक्ष शिर्के, समन्वयक मोरे, माजी अध्यक्ष भोकरे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजगुरू, मुख्याध्यापक भगत, तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। 1995 साली खेडमध्ये डॉक्टर सरगुरोह सरांचा दवाखाना खेड बंदराजवळ होता। अचूक निदान आणि उपचार अशी त्यांची ख्याती होती। अनेक गोरगरिबांची देखील ते मोठ्या आस्थेने चौकशी करत। उपचार करताना अनेकांनी त्यांना पाहिले। यानंतर 1998 साली एका नव्या पर्वाचा उदय झाला, तो म्हणजे डॉक्टर उपेंद्र तलाठी यांच्या मधुसिद्धी हॉस्पिटलचा। या हॉस्पिटलच्या रूपाने खेड शहराला एक वरदानच लाभलं। छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये व्हायला लागल्या आणि अनेक गरजू रुग्णांचे उपचाराविना होणारे हाल थांबले। सरगुरोह डॉक्टरांप्रमाणेच डॉक्टर उपेंद्र तलाठी यांनी देखील जनसेवेचा वसा घेतला। अनेक गरिबांना मोलाचा वैद्यकीय आधार देताना सर्वांना ते दिसून आले। यंदा त्यांच्या मधुसिद्धी हॉस्पिटलचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। 10 ऑक्टोबर रोजी मधुसिद्धी हॉस्पिटलच्या 25व्या वर्धापन दिनी खेडमधील पदाधिकारी आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच आता उपेंद्र तलाठी यांच्या मधुसिद्धी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी दीप वाहिनी परिवाराकडून देखील त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार। सर्वप्रथम दीप वाहिनीचे धन्यवाद।
आज माझ्या मधुसिद्धी हॉस्पिटलचा 25वा वर्धापन दिन आहे, रौप्य महोत्सवी दिवस आहे. या 25 वर्षाचा प्रवास खेडमध्ये बघता बघता कसं झालं हे कळलंच नाही. रोज जवळजवळ रोज नवीन आव्हाने, नवीन बक्षिसे, नवीन गोष्टी, सगळं रोज नव्या नव्यानेच होत होतं. आणि आत्ताही असं वाटतंय की हे काल परवामध्येच मी खेडमध्ये चालू केलं. या प्रवासामध्ये मला असंख्य रुग्ण तपासण्याचा योग आला, त्यांचे आजार बरे करण्याचा संधी मिळाली. असंख्य मला हितचिंतक लाभले, ज्यांनी मला माझ्या प्रवासामध्ये आजच्या चांगल्या पद्धतीने साथ दिली. या सर्व खेडच्या जनतेचे, या माझ्या रुग्ण लोकांचे आणि मला साथ देणाऱ्या सगळ्या मित्रमंडळींचे मी या निमित्ताने आभार मानतो. धन्यवाद. शासकीय शालेय 17 वर्षे वयोगटातील क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असं यश संपादित केले. समिता लहूबैकर हिने 1500 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावलाय. प्राची गणेश मांडवकर 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक पटकावलाय, तर सोहम राकेश जोगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक सत्यवान धोत्रे, शिवाजी लवटे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, शाळेचे चेअरमन राजेश बुटाला, शाळेचे मुख्याध्यापक रोहित भोळे, पर्यवेक्षक उत्तम कांबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. चिपळूण पूर नियंत्रणाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना आता यश आले. सदर उपाययोजना केंद्राकडे पाठवावयाच्या प्रस्तावाबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. आमदार शेखर निकम यांनी या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन ही मागणी केली होती. या भेटीच्या वेळी चिपळूण महापूर अभ्यास गटाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळेस उपस्थित होते. यामध्ये राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय तसेच सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंशन जलविद्युत प्रकल्पासाठी स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणुकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय, सांगली अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्याचा निर्णय, फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय, पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय, नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास या मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात छोट्या 4 चाकी वाहनांना टोल माफी आहे असे धक्कादायक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर टोल विरोधात मनसे आता आक्रमक झालेली पाहायला मिळते. याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आव्हान देणारी वक्तव्य केल्यानंतर मनसैनिकांनी अनेक टोल नाके अडवून धरले. मुलुंड टोल नाक्यावर आंदोलने करणारे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि तसेच काही पदाधिकारी यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. या सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा मुलुंडच्या नवघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अटक केली. दरम्यान अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी मुलुंड टोल चौकी समोर सोमवारी सायंकाळी उग्र रूप धारण केलं. यानंतर पोलिसांनी मनसैनिकांवरती मोठी कारवाई केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत काही धडाकेबाज निर्णय घेण्यात आले. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना विद्यापीठाच्या नावात औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास मान्यता, तसेच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग अंतर्गत आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. पनवेल तालुक्यातील हरिग्राम रो हाऊस समोर उभी करून ठेवलेल्या
हुंडाई इऑन इरा गाडीची चोरी केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी अवघ्या 24 तासात एका आरोपीला गजाआड केले. विद्या गुजर यांनी त्यांची 1 लाख रुपये किमतीची गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त बातमीदार, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे शोध घेतला. सदर आरोपी मयूर प्रसाद मोरे हा चोरीच्या गाडीसह पनवेल परिसरात असल्याचे आढळून आल्याने सदर आरोपीस पोलिसांनी सापळा रचून गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील इतर गाडी चोरांचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी आता वर्तवली आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलला मदत करण्यास सज्ज राहण्यासाठी विमानवाहू जहाज पूर्व भूमध्य समुद्राकडे रवाना करण्याचा आदेश अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी केलाय. हल्ल्यातील मृत आणि बेपत्ता लोकांमध्ये अमेरिकी लोक असल्याचं देखील आता सांगण्यात येते. गेले 3 दिवस सुरू असलेल्या या युद्धामध्ये जवळपास 1200 लोकांचे बळी गेले असून आता दोन्ही बाजूंचे हजारो लोक हे जखमी झालेत. या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांचा देखील बळी गेलाय. इस्रायलमध्ये जवळपास 700 लोक हे ठार मारले गेले, तर गाझा पट्टीत इस्रायलच्या प्रत्युत्तरामध्ये मरण पावलेल्यांची संख्या जवळपास 500 एवढी असल्याचं सांगण्यात येतंय. तर जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील अल्पोशिरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक काश्मीरी पंडितांच्या हत्येत सामील होता अशी माहिती देखील समोर आली आहे. या चकमकीनंतर जवानांकडून परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. इस्रायलमध्ये हमास दहशतवाद्यांचे 1500 मृतदेह सापडले असल्याचे सांगत इस्रायली सैन्याने आता सीमेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचा दावा केलाय. इस्रायलच्या हद्दीत हमास दहशतवाद्यांचे 1500 मृतदेह सापडलेत आणि सोमवारी रात्रीपासून एकही हमास दहशतवाद्याने इस्रायलमध्ये प्रवेश घेतलेला नाहीये अशी माहिती आहे. तरीही अजून घुसखोरीची शक्यता असल्याची देखील माहिती यावेळेस सांगण्यात येते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच दीप वाहिनीला सबस्क्राईब करा.